धुळे शहरामध्ये 9 कोटी रुपये खर्च करून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्त्री व बाल रुग्णालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की तब्बल 9 कोटी रुपये शासनाने मंजूर केले होते आणि या ठिकाणी महिलांच्या 100 खाटांसाठी स्त्री रुग्णालय आणि बाल रुग्णालय हे या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अत्यंत सुविधायुक्त असं हे स्त्री रुग्णालय तयार करण्यात आलेलं आहे आणि या स्त्री रुग्णालयाचं लवकरात लवकर उद्घाटन होणार आहे। आरोग्यमंत्र्यांनी त्या संदर्भात राज्याचे सहाय्यक सचिव असलेले डॉक्टर स्वप्नील सांगळे यांना या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पाठवलं होतं। या ठिकाणचा सर्व सविस्तर अहवाल हा राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये हे हॉस्पिटल कार्यान्वित होणार आहे। धुळे शहरासाठी आणि या ठिकाणच्या महिला आणि बालकांसाठी अत्यंत उपयुक्त असं हे बाल रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय हे तयार करण्यात आलं आहे। यामध्ये प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या विशेष सुविधा या ठिकाणी दिले जाणार आहे। त्यामध्ये गंभीर रुग्णांसाठी मॉनिटरिंग ठेवली जाणार आहे। त्याचबरोबर स्त्रीरोग असतील, बालरोग असतील यांच्या संदर्भातले ऑपरेशन असतील, त्याचबरोबर सोनोग्राफी किंवा एक्सरे असतील, सिटी स्कॅन असेल, हे सर्व सुविधा युक्त हे हॉस्पिटल आता पूर्णपणे तयार झालेले आहे आणि हे हॉस्पिटल लवकरच आता लोकांसाठी खुलं होणार आहे। त्या संदर्भात डॉक्टर स्वप्नील सांगळे यांनी ही पाहणी केलेली आहे आणि लवकरात लवकर हे आता लोकार्पणासाठी हे तयार झालेले आहे आणि तसा अहवाल पाठवल्यानंतर धुळे शहरासाठी हे रुग्णालय हे या ठिकाणी खुलं करण्यात येणार आहे। त्यामुळे धुळेकरांची गेल्या अनेक वर्षाची ही जी काही मागणी होती ही मागणी आता पूर्ण होताना दिसत आहे। मनीष माथोरे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।